सगळं वाजलं होतं तेवढं सगळं वाजलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे कारण उद्या काम धंदा जायवा. शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिले नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा तवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय? हा काय नाही विषय काय नाही. मंडळी, सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य सांगा. शुक्रवारी झाली. काल संध्याकाळी इथंच झाली. काल सकाळी पण इथंच हाऊसफुल. आजचा पण हाऊसफुल, तुमचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितली तर 50% या लोककलेची. आज वाढ वाढल्याला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्यतोला सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. बुवाने पण अप्रतिम बारीक केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले, त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन द्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. म्हणजे तुझ्याच मुळा पेटते चूल नाही कष्टाला अंत. तुझ्याच मुळा पेटते चूल नाही कष्टा संत. कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला बाप जाने पाहिला देव त्याने. जाणीला बाप जाने पाहिला देव त्याने. नावर जोडून हे कुळ फोडून करार भुईशी केला. कोरडाऊर करून घोर जलम त्याचा गेला. सुखा वैशक ओला पोषक आखाडी घामाचा ठोमा. त्या घामावर उभी जिवंत हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंत. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंत. कसून माती पोसतो नाती माझा फाटका संत. जाणीला बाबा जाने पाहिला देव त्याने. तो आपला बाप सगळ्यात श्रीमंत आहे या जगात. अदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण फोन हॉलमध्ये बसतोय, 200-250 तिकीट काढलेला आहे. आणि तो तिकडा दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यांना सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला पाहिजे, तुम्ही स्वतःला पाहिजे, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला बसूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता एक शांता माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू, फुले आणि आंबेडकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राज
राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळू मामा, माझी आई नवलाई, आई विठ्ठलाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, हरी देवगकर सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, दिग्विजय डेरे बोलला आहे, सुरज मानकेकर बेंजूला आहे आणि विशाल सुरंबळे आमचे अब्दुलला माझे गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे. आणि साऊंडला सालाबाद प्रमाणे परंपरेने राजवता पट्याळ लव यू आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळी गोंडवाडी यांच्यासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्त केल्यावर कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पळता होणार आहे पण ह्या सांभाळून त्याच्यातनं आपण फुकट घेऊया. टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स यांनी थप्पात मारलेला आहे हाऊसफुलचा. त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलं आहे, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबरचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावाल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स आहे ना. आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कढेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत. रुपेश गोरे माऊली. हा एक माणूस असा आहे ना आमचा ना त्यांचा मला काही कळतच नाही. वरेनो तुम्ही आलाव खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे, शाहीर सुशांत गराटे, आमचा तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत तेवढ्यातले, जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिवे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, माझा दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोलापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपजी सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची पोचरीतून मंडळी आलेली आहे, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आले. सर्वांना मानाचा मुजरा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं राजेश निकाम माऊली. मला काय काय बोलले विकासजी लांबोरे मध्ये बोलले, एवढं काही बसलं पण ठीक आहे. गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोण विचारित नाही मला. हेच कोण ना कोण विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपला वाऱ्या जायच्या. मोठे मोठं गार केलं म्हणतात गंमत वगैरे लांब. काय आमचं राजेंद्र बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला? जास्त किंमत मध्ये किती लागली? 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात. जास्त किंमत मध्ये गावाच ना आलेत ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय बुवांना मानाचा मुजरा. सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो. वेगळा काय येतो? अरे लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घाट गेले गंमत मध्ये, हिम्मत मध्ये हा एक राग येतो. आणि तू न पितो तारो फोटो पंचाल से, तू न पितो तारो फोटो पंचाल से, तूने फोटो न दी तो फोटो कॉपी पंचाल से. हा एक राग येतो. अरे किती राग येतो, सामने आ जाओ. किती राग येतो बघा. याला वाढ वडील आपला लंगोटी लांब त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलकी तुरा हा काय आमचा? अरे शक्ती तुला घ्याय. मग गोवानी एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. गोवानू आम्ही काय लता मंगेशकरचं काय भाषा आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायला गेला माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शिखर कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मग मला लिहता येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो? व्हायचं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली 10-15. मजाक मध्ये सुरुवात करा हवी. किती उरलंय? अरे तू संपलं रे, संपलं. द्या काय तर
सद्गुरु परम मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काहीतरी केलं आणि बदला आला माझा स्वतःचाच बदला एवढा चुकून झालेला आला. बुवा आहे ना बरं अवघड कशा माझ्या कळीत जाता बरं. बुवांचा 1857 पासून एकच आला बाई बुवांचा तण आहे म्हणे. बुवाने काय म्हणजे किती राग बुवानी मारला असेल. उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे. झाला आता स्तवन छान गायलेला आहे मुंबादेवरती बुवानी. एक नंबर गणपत भारी गायलेला आहे आपलं स्तवन. आज इथे एसीत बसलेला आहे. उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार. कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेटशी जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल, मार्केटिंग मॅनेजर असेल, कोणी इंजिनियर असेल, वकील असेल. गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केलेली. गुढीला गावात गेला, राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजन गावाला गेला. परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखीन ती गावची पांढर. तिच्या चरणाचे धूळ मस्त राखतो. तुम्ही प्रत्येकानं आपले गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे. मी स्तवन करतोय. देव काळी चाल गावदेवाशी माझं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावी मंदिर निरंजन, गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. अरे गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावदेवाशी माझं, गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. या मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर. दिलेली सण अंगावरच्या बैलीवर, अंगावरच्या बैलीवर, अंगावरच्या बैलीवर, अंगावरच्या बैलीवर. कामात व्यापात नाव सदैव तुझं मुखात. कामात व्यापात नाव सदैव माझ्या मुखात. गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. 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 काय सांगू नवलाई माझ्या गावाचं हे ऋण, माझ्या गावाचं
संसारात देवा अमृत जल पाणी शिंपडला संसारात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 गाव देवाशी माझं गाव देवाशी माझं कसं सांगू लोकनाथ गाव देवाशी माझं कसं सांगू लोकनाथ गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 बोल श्री गणपती गजानन राव देवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबुरंगे घराण्याचा बोल शिवा शंकर नारायण गुरव पवन विष गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा मोरया आहा शाबास धन्यवाद. प्रियांशी चेतन मांडवकर प्रियांशी चेतन मांडवकर राजापूर शाहीर विकासला मोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नात्रेसाठी आमच्या त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताई साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजू घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ता श्री काशीराम बुवा लाखण अरे वा लाखण बुवा आले व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मोजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस मुरलीकर. थँक्यू सो मच बुवा. तुमचा गण भारी आहे. अहो थोडस बोलून दाखवलं इतना तकलीफ यार तुमको होत आहे. म्हणजे काहीच बोलायचं नाही काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 1857 पासून एकच मारता बुवा आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात या बुवा तुमचं ना मी घर उन्हात बांधीन सांगतो. पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणाच्या त्या भराड्याने कधी गळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो. मग आपण म्हणायचं आम त्याचं उन्हात घर बांधले आपल्याला लय भारी वाटायला आणि नंतर कळलं फसवलं आली सगळ्यांना. हे घ्यायचंय काय तुऱ्याचा सजला सर झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण अरे झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण साध संगीत बाज रंगीत आलं भरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलाय त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय त्यात नाचती अष्टगण
म्हणजे पावसासाठी विनवणी केली आहे, चांगला विषय. पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये मध्ये येत जावा. तर सांगतो मित्र, तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग? नाकातनं काय घेतो आम्ही? श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा मरून दे, मी काय बोलतच नाही. ते बोलतो काय एकच ध्यान, आमच्या झेमान ध्यान. आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या बाई याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं झेमन बुवा ना की मलाच ना. ओके. तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव, वारा ऑलरेडी आहे. जास्त नको, घरावरची कौलं बिलं जायची, बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही आहे. चुकलं तर आहे माय सॉरी बाबा. उगत आता माझं झालंय माराण रे. बोललं तर येणार राग येतो. एक तर आमच्या आई जगात तिला टाइम कमी. गवळ्यानू माझा गवळी दादा, मला हे असल्या जागा आठवतं, मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा, गण छान आहे. आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, हा भेद बुवा काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी, जन्माला आली, नाल्या दिवसाची बाई झाली. 7व्या महिन्यात वडभरणी केली. कुणी पेढा काढला, कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली, लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश, आई आणि बाबा. बाकी होय काय, ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली, वर्षाची झाली, पायात पैंजण, खड्याचं केला गोकुळ, घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत, बापसाचा काळीज वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात, बापसाच्या काळजात जर्रकन झाला. अरे आई, बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी तिचं शिसू आपण काढलं, त्या बापसानं काढलं. आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही, त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती. काही 5 नाव आहे स्केल, नो मिस्टर डेरे. You know, actually I am in skill, but they have some problems. बोय इंग्लिश बोलावं जरा, इंग्लिश बोलावा माझ्यावर. मला हा राग येतो. मग आता बोला, मग हा राग करून टाका. गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता? या 25 बाऱ्यामध्ये राग येतात म्हणून लागल्या माझ्या. शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांनी काय बोवा जरा सारे गमा करून दाखवा, यमन मारून दाखवा, तरच बारी फिक्स करतो. अहो कुणी काय नाही विचारलं, तुम्ही फक्त या. मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा, इंग्लिश. हे जर रात काढेल मी ह्याच्यात. आम्ही ब्लॅक हाईट्स प्लीज. वाजवा लेख करून. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलकीवात समयीची तू राधू पारतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलकीवात समयीची तू राधू पारतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा.
गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा तरुण सुचर भूता अंघोळी कलगी उंगळे गंधा गोळी पुरा बिरा गुलाल होतो कलगी ताराची रांगोळी कलगीधाराची रांगोळी कलगीधाराची रांगोळी दूर प्रकाशमय तो दिवा तो दाखला हो कीर्तीचा दूर प्रकाशमय तो दिवा दाखला हो कीर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा एक कडवा एक मोकळा एक अंतरा बुवा त्याच्या पुढे अजून आहे कलगी काकडी हिरवी गार तुराची मूड रुबाबदार झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा कलगी वात समयीची तुरा धूप आरतीचा कलगी वात समयीची तुरा धूप आरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ तो ब्रह्माश्रेष्ठ आत्माश्रेष्ठ या ठिकाणी मी दोघांची म्हणजे या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय आतला आत्माराम आपण त्याला सोल म्हणतो आणि ही बॉडी ही शरीर ही माया ही शक्ती आता जर आत्माराम सोडून गेला तुरेवाला सोडून गेला शक्तीला विचारतोय कोण आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती हे शरीर जर सोडून गेलं तर त्या आत्म्याला विचारतोय कोण म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे त्याच्यानंतर बुवांची आली गवळण बुवा म्हणतात बरोबर हाय काळा पण म्हणतात दिलवाला यू आर राईट यू आर करेक्ट यू आर करेक्ट नाव यू आर नॉट नॉन सायन्स नाव यू आर करेक्ट बरोबर ओळखलं तुम्ही मी असाच आहे जशी माझी आधी माहिती जाईल तसा मी मागण्या जातो तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता अरे लय गुणाचा आहे पण तुझ्यावर माझं प्रेम आहे पण बाजूवाली आहेत ना काय काय माझी दुसरी आहे ते सिनियर आहे राधा ती पण माझीच आहे पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना ती गडबड करते बुवा एक साथ नमस्ते मला सगळं समजते बुवांचं घर बांधूया उन्हात मला म्हणतात लांब काय राजाजी बुवा खडा की जास्त किंमत मध्ये अरे पहिले काय आणलाय काय जास्त किमतीचा काय काय त्याला आले जास्त किमतीची या बाजार वाटतो बायलांचा बुवा अगं ये मन काळी 5 आय वॉन्ट ब्लॅक 5 आला पॉर्गा खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच हे बक्षीस नंतर एकत्र तुझं नाव काय एक नंबर कॉन्फिडन्स बघा अगं ये मंद बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही फाट करोड मथुरेच्या बाजारला चाललेले आहे पण मी नमन नाही केला ना भया नको तुमच्या पाया माझ्या जो अंगात भक्त आणि माझ्या नंतर अहो घरात बसून लगेच मग कमेंट या शक्तिद्राचा वाटाळ केलाय यायला
4 वर्षात 4 प्रश्न फोडले, 4 वर्षात 8 प्रश्न फोडले, तर नाही कोण म्हणली? त्या बायकांचा बाजार बंद केला तर कोण म्हणत नाही? अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्यामुळे, आमच्या बुवांमुळे पण आहे, ह्या कोण म्हणत नाही? आज कलगी तुझ्याकडे परत प्रेक्षक आले, ह्या कोण म्हणत नाही? नको 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 बुवा मला काय तर बोलायचं ना, प्लीज प्लीज राजूबाई. नमन माझी मावशी आहे आणि त्या जर एकत्र लागत असतील तर प्रॉब्लेम कसला? हे पोऱ्यानो हे ऐका तरी. हो किती मिनिट आहे माझ्याकडं? सोपली हा किती मिनिट आहे? घड्याळ सगळी बंद करून ठेवा, कोणा सांगायचं. बरं नमान सगळ्यांनी केला अनुभव. आमचं घराटे बुवा पण आलाय, त्याने पण केला नाही, राजेश बुवानी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा, शपथ आई शपथ काय. आमचं ऋषी बुवानी केलं, आमचं झिमन बुवानी केलं, आमच्या संजय जोशी बुवानी केला, आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम सिर्फ मेरे को आहे. त्याला काय अर्थ राव यार, तुमच्यातच आहे मी यार. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणपीठ बघा ना माझे, परमार्थाचे आहेत, आत्मारामाचे गण आहेत, मी अभ्यास करतो व्हायचा व्हायचा. हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता? बुवा एक शांत मस्ते तिवरे बेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी, थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ पारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना घेऊन आला ते पैसे मला द्या. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलिगुतऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. या शनिवारी आहे. आमचं बुवान सोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मंदा बंद कर धंदा, बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिळवल्या शकणे तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिळवल्या शकणे तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिळवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिळवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्वतत्वाचा वाद, तत्वतत्वाचा वाद, तत्वतत्वाचा वाद. केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद, करता काय त्याचा नाद, करता काय त्याचा नाद. मिटून भांड लपून तोंड पोरी तू दडायचं नाही. मिटून भांड लपून तोंड पोरी तू दडायचं नाही. किती मिळवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिळवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिळवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिळवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. जरा पुढं फिरून
मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमरेच्या खालचा नाही कमरेच्या वरचा नाही, आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिला, बरोबर बोंबिवला आलो तुम्ही. खूप छान गवळ, मला फार आवडली. पण माझ्याकडे ती लेखणी नव्हती म्हणून मला हे बोलावं लागेल. बुवा तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपली दोस्त सुंदर आहे. या असं टोपीत ठेवू नका, लोक म्हणतात करणी करून येतात. दुसरा माझा ठेवतो ना तो इन द टोपी पुडी पुडी. नाही सॉरी नाही, थँक्यू, प्रेमासाठी थँक्यू. तर बुवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्यांनी संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे. बुवा उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, आपण त्याला ग्रंथ म्हणू, ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे, आपला शेतकरी आहे, तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी गोष्टी असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो, एका अंतऱ्याचं, एका मुखड्याचं. पौराणिक लक्षात घ्या, थोडंसं बसा, 2 मिनिटात बारी संबोधन. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते. रात्रीची कुठं बाम काय लावील, गरम पाणी काय शेकील, लगेच पोरीला फोन करेल काय, बापूच काय असाच करतो बाय, जरा बघ नाही डॉक्टरकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे? इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला माझ्याकडे आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचे सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं या घेतील, बीपीचं होईल काय नो बाय नो, तेव्हा समजेल येडा वाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल, जसं वय जाईल ना खांदा सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपात. एक शेवटचं गाणं म्हणतोय बुवा, मला हा राग येतो. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरावानी. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरावानी. ढोलावरची काठी गाते माझ्या गाव देवाची गाडी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. असे बोलून माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पळायचं होतं कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 85 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.
आजी कोकणात